आमचे कार्यकर्ते स्टार प्रचारक, आमचे कार्यकर्ते स्टार प्रचारक। नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर। पालघर लोकसभा सीट के लिए कल नामांकन प्रक्रिया शुरू हो गई और पहले दिन पालघर क्षेत्र की क्षेत्रीय पार्टी बहुजन विकास आघाड़ी ने अपना नामांकन पत्र पेश कर दिया। बहुजन विकास आघाड़ी की तरफ से राजेश पाटिल, जो कि बोईसर विधायक है, उन्होंने अपना नामांकन पत्र भरा है आगामी लोकसभा चुनाव के लिए। राजेश पाटिल के लोकसभा चुनाव नामांकन भरने के बाद बहुजन विकास आघाड़ी पार्टी के सर्वेसर्वा हितेंद्र ठाकुर ने एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की और राजेश पाटिल के नाम के ऐलान आधिकारिक तौर पर किया। इतने दिन से इंतजार किया जा रहा था कि कब बहुजन विकास आघाड़ी ऐलान करेगी। यहाँ बहुजन विकास आघाड़ी ने पहले नामांकन भरा, उसके बाद में ऐलान किया गया। उस ऐलान में पत्रकारों ने जब सवाल पूछा हितेंद्र ठाकुर से कि राजेश पाटिल क्यों, तब उन्होंने इस बात का खुलासा करते हुए कहा कि राजेश पाटिल पिछले 4.5 साल से विधायक है और 4.5 साल से विधायक होने की वजह से उनकी पूरी पहुंच क्षेत्र में हर एक क्षेत्र में है। इसी का फायदा बेनिफिट उन्हें मिला है कि 4.5 साल की वजह से वो ऐसे उम्मीदवार है जो ज्यादा 11-12 लाख की जो जनसंख्या है उस तक पहुंच सकते हैं। लोगों में वो सर्वसम्मत लोगों में से लोग उनको पहले से पहचानते हैं। इसके लिए राजेश पाटिल को उम्मीदवारी दी गई है। राजेश पाटिल के अलावा दूसरे जो उम्मीदवार थे उनकी पहुंच लोगों में राजेश पाटिल की अपेक्षा कम थी। तो ये एक खास बात निकलकर सामने आई कि राजेश पाटिल के नाम पर सर्वसम्मति कैसे बनी। तो राजेश पाटिल की अपनी पहुंच ने उन्हें इस मुकाम पर पहुंचाया। साथ ही साथ हितेंद्र ठाकुर ने साफ तौर पर कहा, उनको सवाल किया गया कि जब आपका स्टार प्रचारक कौन होगा, तो उन्होंने ये कहा कि हमारा कार्यकर्ता ही हमारा स्टार प्रचारक है। वाड़वर मंदिर एक बड़ा विषय इस समय पालघर में उठा हुआ है। वाड़वर मंदिर का विरोध काफी जोरों शोरों से शुरू है। उसको लेकर सवाल किया गया तो हितेंद्र ठाकुर ने यह कहा कि हमारा भी वाड़वर मंदिर को विरोध है। तो क्या कुछ कहा हितेंद्र ठाकुर ने, देखिए वीडियो में आगे। आज के लिए अभी के लिए इतना ही, नमस्कार। तो यंग है और एमएलए होने की वजह से हर जगह पे घूम रहे थे, तो उनका लोक संपर्क कंपेरेटिवली ज्यादा था। मतलब आज 11-12 लाख वोट ये अपने वसी के 3 कॉन्स्टिट्यूएंसी में 21 लाख में से, तो उधर उनका टच, मतलब नया उम्मीदवार लोगों को पहचान करके देना, उससे अच्छा इनको लोग पहचानते हैं। सबको मालूम है राजेश पाटिल क्या है, उनका अप्रोच लास्ट 4.5 साल में देखा है लोगों ने। 4 दिवसात काढलं एवढी घाई आहे। 25 दिवस आहेत। उमेदवार उभा केलाय, आता ठरलाय काय निवडून आणायचंय। आमचे सावे साहेब, नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, अन्य वरिष्ठ हे बसून ते मुद्दे काढतील। बळीराम जाधव, राजेश पाटील, मनीषाताई या सगळ्यांना विश्वासात घेऊन हे लोक मुद्दे काढतील आणि तो आमचा जाहीरनामा। आमचे कार्यकर्ते स्टार प्रचारक, आमचे कार्यकर्ते स्टार प्रचारक। आपल्या जाहीरनाम्यामध्ये पेसा भरतीचा मुद्दा असेल का? पेसा भरतीचा मुद्दा, जे जे मुद्दे घ्यायला लागतील, जे आवश्यक आहेत ते सगळे मुद्दे घेतले जातात। घटक पक्ष तुमच्या सोबत होते, काँग्रेस होती, राष्ट्रवादी होती, आता तसं चित्र दिसत नाही। मग आता तुमच्याशी चर्चा चालू आहे का, सुरू आहे का? कारण बघितलं तर त्रिशंकू लढत आहेच, 2 पक्ष फुटले। मग तुमची भूमिका काय असणार, तुमची महत्वाची भूमिका ठरणार आहे पालघर? आम्ही आमच्या ताकदीवर लढणार। मुरलेले राजकारणी म्हणून तुमची मोदीची गॅरंटी बद्दल आणि गावचे न्याय हक्काबद्दल तुम्हाला काय वाटतं?
आम्हाला वरच्या कोणत्याही नेत्याबद्दल काही कॉमेंट करायचे नाही. मी ऑलरेडी सगळ्या आपल्या लोकांना इन्स्ट्रक्शन दिली का आपल्या बरोबर जे सुरुवातीपासून आहेत अशा लॉयल लोकांना उमेदवारी दिलाय आणि आमचं इलेक्शन ही स्थानिक मुद्दे पालघर जिल्ह्याला काय पाहिजे, कशा प्रकारे पुढे जायचं याच्यावर आम्ही इलेक्शन लढतो. तर या निवडणुकीत कोणता मुद्दा महत्वाचा असणार आहे? जे काही प्रश्न आहेत ते आतापर्यंत अगोदरच्या उमेदवारांनी केलेलं काम, आमचे खासदार होते त्यावेळी त्यांनी डहाणूपर्यंत रेल्वे नेली, सबर्बन गॅस पाईपद्वारे ते पास केलं. ही 2 मेजर, बाकी केल्या त्यांनी, पण ही 2 मेजर. नंतर काय झालं तर बघू ना काय करायचं. विरामध्ये तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला आहे बऱ्यापैकी. पालघर आणि अतिदुर्गम भागामध्ये पाण्याचा लढू ना, तिकडे तिकडे जे जे आले त्यांना मदत करत गेलाय. आता आपला खासदार असेल त्यावेळी तो सगळ्याच प्रश्नाची वाढवण बंधाराला स्थानिकांचा विरोध आहे, त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय आहे? मी जे JNPTचे MD शेट्टी साहेब, आपले आदरणीय पालकमंत्री चव्हाण साहेब आणि सगळे आमदार खासदार, तर त्या मीटिंग मध्ये वाढवण बंदराला कडाडून विरोध करणारा आपला एकच पक्ष होता. बाकी सगळ्यांनी बुकचेपी धोरण घेतले. कारण तो मुद्दा जो आहे तो निवडणुकीत महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही ज्यावेळी मी सांगितलं त्याप्रमाणे पालकमंत्री, JNPTचे MD शेट्टी साहेब यांनी मीटिंग घेतलेली, कलेक्टर वगैरे सगळे होते, त्यावेळी आम्ही विरोध केलेला आपल्या पक्षाने. तुमचा विरोध कायम असणार आहे? आता ही गोष्ट मी 2 महिन्यापूर्वीची सांगतो. कारण चर्चा अशी आहे की वाढवण बंदरामध्ये तुम्ही विरोध जर नाही केला तर तुमचे 3 आमदार आहेत, तर कुठेतरी वाढवण बंदर होऊ शकतो आणि स्थानिकांना पण नको. मी काय बोललो 2 महिन्यापूर्वी, त्यावेळी इलेक्शनचं काय नव्हतं. त्या तिकडूनची कृती समिती आणि अन्य लोक मदतीच्या अपेक्षेने मला भेटलेली. त्यांना मी सांगितलेलं तांडेल वगैरे जे काय आहेत ती मंडळी यंगस्टर, त्यामध्ये सांगितलेलं आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि तो विरोध मी या मीटिंग मध्ये पालकमंत्र्यांचा दाखवला. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.